ज्यांना ज्यांना जिथं जायचं तिथं त्यांना जाण्याचा अधिकार आहे. असं कुठलं लिहिलं नाहीये की बिनविरोध होऊ नये. बिनविरोध व्हावं याकरता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने तशी संधी दिली आहे आणि त्यामुळे चांगली पायंडा आहे बिनविरोध होण्याचा. एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे आणि चांगल्या पायंड्याने हे लोक निवडून आलेले आहेत, बिनविरोध आलेले आहेत. शेवटी सर्वांचा निवडण्याचा हे जो आहे अजेंडा हा विकासाचा आहे आणि तिथल्या जनतेला, तिथल्या विरोधी पक्षाला वाटलं असेल, तिथल्या उमेदवारांना की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचे लोक निवडून आले तर राज्य सरकार, केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा त्या भागाच्या विकासाकरता होईल. आणि मग असं कुठं लिहिलं नाहीये की बिनविरोध होऊ नये. कोर्टात जाऊ दे किंवा त्यांना त्यांचा न्याय मागू दे, पण बिनविरोध होणे हे लोकशाहीमध्ये चांगलं आहे. आम्ही कुठेही विरोध केला नाहीये, कुठेही विरोध केला नाहीये. बिनविरोध लोक निवडून आले तर ही लोकशाहीमध्ये चांगलं आहे. अनेक सरपंच बिनविरोध होतात, अनेक ठिकाणी नगरसेवक बिनविरोध होतात, अनेक सरपंच या राज्यामध्ये बिनविरोध झालेले आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये बघा तुम्ही, त्या ठिकाणी 3-3, 4-4 वेळा बिनविरोध होतात. बिनविरोध झाला म्हणजे काय झालं? त्यात काही नियमाच्या बाहेर आहे का, की आयोगाच्या नियमाच्या बाहेर आहे, की आयोग त्याला मान्यता नाही आहे? बिनविरोध उलट चांगला आहे लोकशाहीमध्ये. असं आहे की सभेला गर्दी होतं पण मतं मिळत नाही. आता शाखामध्ये जाईल त्या ठिकाणी मला माहित नाही शाखा आहे की नाही आहे. आता शाखाही एकनाथ शिंदेकडे चालल्या गेल्या आहेत, त्यामुळे शिंदेजीकडे शिवसेनेच्या शाखाही गेल्या, शाखाही आता उपलब्ध नाही आहेत. तर मला वाटतं त्यांनी प्रचार करावा, शाखेत जावं, सभा घ्याव्या, हा त्यांचा अधिकार आहे. पण मला एवढं नक्की कळतं की मुंबई आणि महाराष्ट्राची जनता आता डेव्हलपमेंटच्या बाजूने उभी आहे, डेव्हलपमेंटच्या विकासाच्या बाजूने उभी आहे, विकसित महाराष्ट्राचा संकल्पाच्या बाजूने जनता उभी आहे. मुंबईला विकसित करण्याकरता जनता मतं देईल आणि डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस जी आहे हे जनतेला माहिती आहे, त्यामुळं महायुतीलाच मतदान होईल. असं आहे की त्यांना सकाळपासून काहीतरी गरम बातमी दिल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही आणि मीडियांनाही तशी बातमी पाहिजे असते, तुम्हाला तशाच बातम्या पाहिजे असतात. खरं तर हे यांना नका विचारू जास्त. आता हे आउटडेटेड झालेले लोक आहेत आणि आता तिथलं नियोजन काय केलं आशिष शेलारजी आणि अमित साटमजींनी ते बघावं लागेल. आम्ही तुम्हाला वारंवार सांगितलं, यापूर्वी सांगितलं की 15 ठिकाणी महायुती झालेली, 14 ठिकाणी नाही झाली. त्या ठिकाणी कार्यकर्ते अग्रेसिव्ह आहे, त्यांनाही लढायचं आहे, आमच्याही कार्यकर्त्यांना लढायचं आहे, मैत्रीपूर्ण लढतो आहे. त्यामध्ये काय एवढं मनावर घेणं लायक आहे? कार्यकर्ते लढतील, जे जिंकून येतील ते त्या ठिकाणी पुन्हा एकत्र बसतील. शेवटी निवडणूक ही सर्वांना लढण्याची संधी दिली पाहिजे. त्या ठिकाणी युतीचा प्रयत्न आम्ही केला, नाही झाली, त्या ठिकाणी आता मैत्रीपूर्ण लढू आणि मैत्रीपूर्ण लढल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा करू. योगी आदित्यनाथ यांची राज्यभरामध्ये सभा घेणार स्टार प्रचारक किती ठिकाणी राज्यामध्ये? नाही, अजून पूर्ण कार्यक्रम आला नाही. पूर्ण कार्यक्रम आला की कळू. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.